पाठ राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की प्राजक्ता ही सुलोचना यांना भेटायला येते। तेव्हा सुलोचना या त्यांच्या गुरुजींची प्राजक्ताला ओळख करून देतात आणि म्हणतात की हे आमचे गुरुजी आहेत आणि तू भाग्यश्रीची पत्रिका घेऊन आली आहेस का। त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की तुम्ही तर आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नाला पूर्णपणे नकार दिला होता, मग असं अचानक तुम्ही होकार का देत आहेत। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की जर त्यांच्या पत्रिका मॅच झाल्या तर आपण त्यांच्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही। इकडं आलोक हा ड्रॉइंग काढत बसलेला असतो। त्यानंतर इकडं सुलोचना म्हणते की तुझी पत्रिका तरी दाखव। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मी पत्रिका द्यायला तयार आहे, पण तुम्ही असं अचानक भाग्यश्री आणि आरवचं लग्न करायला कसे तयार झालात। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की मी तुला म्हणले ना की जर दोघांच्या पत्रिका मॅच झाल्या तर आपण लग्नाचा विचार करू शकतो। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की ठीक आहे। तेव्हा सुलोचना म्हणतात की माझ्या मुलाच्या सुखाच्या पलीकडे मला दुसरं काहीच नको आहे आणि जर तुमच्यामध्ये जर त्यांचं सुख असेल तर हे लग्न करायला काहीच हरकत नाही। आणि त्यावेळेस इकडं आरव हा फोनला रेंज नसल्यामुळे बाहेर येतो आणि त्यावेळेस इकडं सुलोचना आरव आणि भाग्यश्री असं बोलत असताना त्याच्या कानावरती हे शब्द पडतात। त्यावेळेस आरव म्हणतो की तुम्ही आता आरव माझ्या आणि भाग्यश्रीबद्दल काय बोलत होतात। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की आम्ही आरव नाही तर आरोपी आणि भाग्यश्री असं बोलत होतो। त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मी चांगलं स्पष्ट ऐकलं आहे आणि तुम्ही आरव आणि भाग्यश्रीचं नाव घेतलं म्हणूनच मी तुम्हाला बोलत आहे। आणि प्राजक्ता तू इथे काय करत आहेस। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की तिचं पर्सनल काम होतं म्हणून ती मला भेटायला आली होती। तेवढ्यामध्ये आलोक आरवला आवाज देत असतो। त्यानंतर इकडं आरव म्हणतो की तुम्हाला माहीत आहे ना जर आलोक दादाच्या समोर प्राजक्ता आली तर त्याला अजिबात आवडणार नाही। आणि त्यावेळेस इकडं आलोक येत असलेला पाहून आरव बाहेर जातो आणि आतून दाराला कडी लावली जाते। त्यावेळेस आलोक म्हणतो की मी तुझ्यासाठी ड्रॉइंग काढलं आहे आणि ते पहा। त्यावेळेस आरव म्हणतो की आपण बेडरूममध्ये जाऊन पाहूयात। त्यानंतर इकडं सुलोचना आणि प्राजक्ता खाली बसतात आणि गुरुजींना भाग्यश्री आणि आरवची पत्रिका बघायला देतात। त्यावेळेस इकडं गुरुजी सांगतात की त्यांच्यामधील 30 गुण हे मिळालेले आहेत आणि दाराला कोणीतरी वाजवत असतं। त्यावेळेस इकडं अंबिका म्हणते की कोण आहे। त्यावेळेस सगुणा तिथे आलेली असते आणि ती चहा सगळ्यांना देते। त्यावेळेस प्राजक्ता उठून ते चहा घेत असते। त्यावेळेस इकडं सगुणा सांगते की तू आता ह्या सर्व गोष्टींची सवय करून घे आणि तुला प्रत्येक गोष्ट ही हातातच मिळणार आहे। त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की माझी सून ही खूप गुणी आहे आणि त्यानंतर इकडं गुरुजींनी सांगितलेलं असतं की आरव आणि भाग्यश्री यांच्या पत्रिका या मॅच होत आहेत आणि त्या म्हणतात की त्या दोघांमध्ये 30 गुण मिळत आहेत। त्यावेळेस इकडं अंबिकाही खूप खुश होते आणि प्राजक्ताही खूप खुश होते आणि सुलोचना यांना हक करते। त्यावेळेस सुलोचना म्हणतात की मला जे पाहिजे होतं तेच मी मिळवून घेतलं आहे। आणि इकडे सुलोचना विचार करते की मी हे सगळं का केलं आहे आणि सुलोचना यांचा आरव आणि भाग्यश्री यांचं लग्न लावून देण्याचा अजिबात हेतू नसतो। त्यावेळेस सगुणांनी त्यांना एक मार्ग सांगितलेला असतो जो की आपण आत्ता आरव आणि भाग्यश्रीच्या लग्नाला होकार द्यायचा आणि लास्ट मिनिटला ते लग्न मोडायचं। त्यावेळेस इकडं त्यामुळे सुलोचना मॅडम तयार झालेल्या असतात। हे सर्व फक्त सुलोचना मॅडम आणि अंबिका आणि सगुणामध्येच असतं आणि यामधली काहीच गोष्ट प्राजक्ताला माहीत नसते। तेव्हा प्राजक्ता म्हणते की माझ्या बहिणीचं जर सुख यामध्येच होत असेल तर मी खूप खुश आहे। त्यानंतर इकडं गुरुजी निघून जातात। त्यावेळेस अंबिका म्हणते की मला वाटतंय की आपण ही गोड बातमी देवापुढे साखर ठेवून साजरी करायला हवी। आणि त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की तू या घरची मोठी सून आहेस आणि त्यात सगळेजण हे देवापुढे साखर ठेवायला निघून जातात। त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करत असते की यामध्येच भाग्यश्रीचं सुख आहे आणि ते खूप सुखी राहील। त्यावेळेस इकडं सगळेजण मंदिरात निघून जातात आणि सुलोचना या प्राजक्तालाही घेऊन जातात। त्यावेळेस इकडं अंबिका देवापुढे म्हणते
की देवा या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे आणि या घरामध्ये आता एक नाही तर 2 सुना येणार आहेत आणि त्याही लक्ष्मीच्या स्वरूपात येणार आहे. त्यामुळे मी आता खूप खुश आहे. आणि त्यानंतर इकडं अंबिका प्राजक्ताला हळदी कुंकू लावण्यासाठी पंचपाळ घेते, पण पंचपाळमध्ये फक्त हळदच असते. त्यावेळेस अंबिका म्हणते की आलोकला लाल रंग चालत नाही, त्यामुळं घरामध्ये कोणतीच वस्तू लाल नसते आणि तुला यानंतर एक एक गोष्टी कळून जातील. त्यानंतर इकडं प्राजक्ता ही देवापुढे हात जोडून म्हणते की देवा, तुला तर माहीत आहे हे सगळं काय सुरू आहे आणि घरच्यांचं सुख याच्यामध्येच असेल तर मी माझ्या सुखाचा त्याग करायला तयार आहे. त्यानंतर इकडं बाहेर आल्यानंतर प्राजक्ता सुलोचना यांचे आभार मानते आणि त्यावेळेस सुलोचना म्हणतात की तू आता आरामात घरी जा आणि तुझी मागणी घालण्यासाठी आम्ही तुझ्या घरी येऊ. त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की फक्त माझी मागणी नाही तर भाग्यश्री आणि प्राजक्ता दोघींचीही मागणी तुम्हाला माझ्या वडिलांकडे करावी लागेल. त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की हो, दोघींचीही मागणी आम्ही वैद्यबुवांकडे करूत आणि आम्ही उद्या तुझ्या घरी येऊत. असं सांगितल्यानंतर प्राजक्ता म्हणते की ठीक आहे आणि तिथून जाताना ती सगळ्यांचा आशीर्वाद घेते. त्यावेळेस आशीर्वाद घेताना सुलोचना म्हणतात की तुला माहीत आहे का, जेव्हा तू पहिल्यांदा या घरामध्ये आली होतीस त्यावेळेस मी तुला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता आणि तो आशीर्वाद आज मी खरा करून दाखवला आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता ही अंबिका आणि सगुणा यांच्याही पाया पडते. त्यावेळेस सगुणा म्हणते की राहू दे, पण प्राजक्ता म्हणते की तुम्ही मोठ्या आहात तर तुमचा मान असतो आणि मला आशीर्वाद द्या. त्यानंतर ती सगळ्यांच्या पाया पडून निरोप देते आणि सुलोचना सांगतात की आम्ही लवकरच तुझी आणि भाग्यश्रीची मागणी घालण्यासाठी वैद्य कुटुंबामध्ये येऊ.